शोकला तुझे पाहू तुला तुझे शोकला तुझे पाहू तुला तुझे शोकला माझे बाबा माझे बाबा कुठे शोधू तुला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला कुठे पाहू तुला माझे बाबा कंठ माझा सोकला माझे बाबा कंठ माझा सोकला पाहू तुला कुठे शोधू तुला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला माझे बाबा माझे बाबा म्हणून काय म्हणायचं आहे या संसारी जीवनामध्ये जेव्हा मानव सुरक्षित प्रमाणे संसार त्या सुरेशरावजीच्या सुरक्षित प्रमाणे संसार चालत होता आणि अचानक निसर्गाचा काळ आला आणि त्या घोडेस्वारीला घेऊन गेला। म्हणून जेव्हापर्यंत मानव जिवंत राहते या घराचा चालक त्यापर्यंत मुलाबालावर पत्नीवर लक्ष राहते गणगोतावर आणि ते या परिवाराला मिळणार नाही। म्हणून काय म्हणायचं लक्ष असू द्या न फंगला हा देह न संग नाही कोणी गहा बाबा संग नाही कोणी भंगला हा देह बाबा संग नाही कोणी गा बाबा संग नाही कोणी गेले ते सोडूनी गायकलचे गेले ते सोडूनी आता गेले ते सोडूनी गायकलचे गेले ते सोडूनी आता गेले ते सोडूनी गायकलचे गेले ते सोडूनी गेले ते सोडूनी गायकलचे गेले ते सोडूनी गेले ते सोडूनी गायकलचे गेले ते सोडूनी जन्म मरण शोक दुःखाचे ते अंग धागा दुःखाचे ते अंग आयुष्यामध्ये गंगाबाई शेंडे यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे।
मंडळ फार आभारी आहे म्हणून काय म्हणायचं आहे, जन्म मरण शोक अजी दुःखाचे ते अंग घा, दुःखाचे ते अंग जन्म मरण शोका अज दुःखाचे ते अंग घा, दुःखाचे ते अंग सोनू सोनाने यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे, मंडळ फार आभारी आहे। तसेच पूनमताई उंदीर वाडे यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे, मंडळ फार आभारी आहे। तसेच कुशालजी उंदीर वाडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं दान आलेलं आहे, मंडळ फार आभारी आहे म्हणून काय म्हणायचं आहे, जन्म मरण शोका न दुःखाचे ते अंग घा, दुःखाचे ते अंग घा। अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग, अंती त्याच्या संग गा कोणी नाही, अंती त्याच्या संग। या गणगोतामधून ते निघून गेले म्हणून काय म्हणायचं आहे, न कांता पुत्र सो न गा कुटुंब सोय रे, कांता पुत्र सो न गा कुटुंब सोय रे, आता कांता पुत्र सो न गा कुटुंब सोय रे, कांता पुत्र सो न गा कुटुंब सोय रे, कुटुंब सोय रे दादा, कुटुंब सोय रे, कुटुंब सोय रे दादा, कुटुंब सोय रे, मातीमध्ये पुरे देवावरी, मातीमध्ये पुरे, 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 मातीमध्ये पुरे देवावरी, मातीमध्ये पुरे,
संसाराचे दान कुमार राहुल घोडेस्वार यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे। मंडळ फार आभारी आहे। आमची आजी अंजाबाई गोडबोले मुक्काम सातनूर यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे। मंडळ फार आभारी आहे। म्हणून काय म्हणायचं आहे, न तुम्ही सर्व राहा आनंदाने, तुम्ही सर्व राहा, 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 तुम्ही सर्व राहा आनंदाने, तुम्ही सर्व राहा। योगीनाथ म्हणे केला याचा देह गान, धागा गेला याचा देह, योगीनाथ म्हणे गेला याचा देह गान, धागा गेला याचा देह, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, आता पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, अहो पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये, पुन्हा जन्म न येगा देह याचा, पुन्हा जन्म न ये।
हॅलो हॅलो बहीण भावाचं गीत सादर करतो। ज्यावेळेस सुरेश रावजे आणि कलाबाई बोरकरांच्या घरी दिली आणि जेव्हा त्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं आणि भावाचं जेव्हा लहान लहान असताना ते बहीण भाऊ एका ठिकाणी खेळायचे आणि जेव्हा बहीण आपल्या घरी आणि भावाचं सुद्धा लग्न झालं सुरक्षित प्रमाणे संसार काढण्याकरिता त्याला नोकरी लागली आणि नोकरी करायला ते खेडा गावाला या ठिकाणी आले आणि सुरक्षित प्रमाणे त्यांचा संसार सुद्धा चालला आणि वेळ अशी आली बहिणीला पाहायची तिचा भाऊ सोडून गेला। कारण जो जन्माला त्या प्राणी त्याला मरण आहे पण त्याला कारण सुद्धा आहे। त्या बहिणीचा भाऊ पुन्हा पाहायला मिळणार नाही, त्यांचा प्राणवायू निघून गेला। जेव्हा बहीण आपल्या भावाला काय म्हणते लक्ष असू द्या। हा म्हणून काय म्हणायचं आहे, बहीण आपल्या भावाला शेवटच्या वेळेस काय म्हणते लक्ष असू द्या। दुःख भावाचे पाहता, दुःख भावाचे पाहता बहीण झुरणी पडते, दुःख भावाचे पाहता बहीण झुरणी पडते, गळा धरून भावाचा बहीण धडधडा रडते, गळा धरून भावाचा बहीण धडधडा रडते। आपल्या भावाला उद्देशून काय म्हणते, दुःख भावाचे पाहता बहीण झुरणी पडते, गळा धरून भावाचा बहीण धडधडा रडते, गळा धरून भावाचा बहीण धडधडा रडते। गळा
म्हणून ते बहीण आपल्या भावाला उद्देशून म्हणते, मी जरी गरीबाच्या घरी असेल परंतु मी सुरक्षित प्रमाणे आपला संसार काढत आहे, माझी चिंता नको करू. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. मी पाहतो तुझी वाट ह्या दसऱ्याच्या सणाला, मी पाहतो तुझी वाट ह्या दसऱ्याच्या सणाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. पाहतो तुझी वाट ह्या दसऱ्याच्या सणाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. मी पाहतो तुझी वाट दसऱ्याच्या सणाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. थोर भाग्य माझे दादा मी तुझी ग बहीण. नको चिंता करू माझी मी राहील गरीबीन. सहन वर्षाचा तो आला मनी आनंद लई झाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. 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 मी पाहतो तुझी वाट ह्या दसऱ्याच्या सणाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. मी पाहतो तुझी वाट ह्या दसऱ्याच्या सणाला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला. पोटी
उपास राहून पोळी थोडस खाऊन घेतला घोट पाण्याचा हो देतो भावाला चालून वर्णिवासाला ठेवून जातो पोटाच्या चाराला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला सांग येशील का दादा का मला माहेरी नेण्याला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला मी पाहतो तुझी वाट या दसऱ्याच्या सणाला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला लाचारी मुळे दादा नको घेऊ साडी चोडी नको खर्चात पडू का नको करू पुरण पोळी घोड वाटे चटणी रोटी गोड वाटे चटणी रोटी माझ्या प्रीत्याच्या भावाला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला पाहतो तुझी वाट या दसऱ्याच्या सणाला सांग येशील का दादा मला माहेरी नेण्याला 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 नको हर मंदा फोडू तुला किती रे समजावू जरी परकी झाली मी तरी आहेस माझा भाऊ